लहानपणी आपण कधी शिंकलो तर लगेच आपली आजी किंवा आई आपल्या डोक्यावर पाणी शिंपडायची. हा अनुभव प्रत्येकाने कधी ना कधी घेतलाच असेल. यापाठी वैज्ञानिक आणि शास्त्रीय दोन्ही कारण आहेत. शिंक ही आपल्या शरीराची घडलेली एक अचानक प्रतिक्रिया असते. श्वसन नलिकेत काही अडथळा आल्यास तो बाहेर फेकण्यासाठी आपल्याला शिंक येते. अचानक शिंक आल्यानंतर मेंदू थोडासा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जातो आणि काही क्षणासाठी शरीरातील ऊर्जेचे संतुलन देखील यावेळी बदलतं. यावेळी डोक्यावर पाणी शिंपडल्यामुळे मेंदूला थोडासा आराम मिळतो, थंडावा मिळतो आणि तो पुन्हा एकदा कार्य करण्यास सतर्क होतो. पूर्वी कोणतंही कार्य करण्यापूर्वी अचानक शिंक आल्यास अशुभ मानलं जायचं. मग थोडा वेळ थांबून ते कार्य मग पूर्ण केलं जायचं. खरं तर आपण हातात घेतलेलं कार्य पूर्ण चित्ताने करण्यासाठी हा थोडासा वेळ घेतला जायचा. त्यासाठी डोक्यावर पाणी शिंपडणे हा एक शरीर आणि मन शांत करण्याचा उपाय मानला जायचा. आजही अनेक लोक ही परंपरा पाळताना आपल्याला दिसतात, कारण ती त्यांना मानसिक शांती आणि सुरक्षिततेची जाणीव करून देते. ज्यातून कोणताही अभाव होत नाही. त्या परंपरा पाळण्यात काहीच गैर नाही, कारण शेवटी मानसिक समाधान हे देखील निरोगी आयुष्याचं एक रहस्यच आहे. धन्यवाद.